काय राव श्यामराव दिसतच नाही गावात. काय नाही सकाराम भाऊ, कुठं गावात काय करता राव? आपले काम कमी का? हो बाबा पठ्ठ्या, तुलाच एकटं काम आहे बाबा अख्ख्या गावात. आम्हाला तर कामच नाही, आम्ही तरी कामाचे नाही का? म्हणून आम्ही गावात फिरतो. नाही हो शांताराम भाऊ, तसं नाही म्हणायचं मला की भाऊ आपलं काम भलं ना आपण भलं, असं काम आहे भाऊ आपलं. बरं आहे बाप्पा. मग झालं का पेरण्या सगळं? हा झाल्या, पेरण्या झाल्या बाप्पा. पण काय राहू शांताराम भाऊ, पाण्याची यांनी वर पाहायला लावला पाणी नसता, पत्ता नाही पाण्याचा. पेरण्या झाल्या पण पाणी नाही ना, ते उगवायला पाणी तर लागन. हो ना राव, काय करतो आता मग? ते आता आपल्या हातचं आहे बरं. काय आपल्या हातचं नाही ना, आपल्या हातचं असतं तर मग काही झालं असतं. मी काय म्हणतो तो, आपण ते पाणी तरी मागू गावामध्ये. ते करते ना ते धोंड्या पाणी, ते जुने लोक लय करायचे पाय. करू ना, ते करून पाहू ना. येतं म्हणते मग त्याला पाणी. काय म्हणतो रे? बरं करू ना भाऊ, कधी करता सांगा, आपण तयार आहे. सांगा फक्त कधी करायचं तर. करू आता गावात गेल्यावर मग चारपूस करतो 2-4 जणांना अजून. तयार झाले 4-5 जण तर मग करू सगळेजण मिळून. हो भाऊ, चालतं. बरं चालत मग घराकडं काय नाही अजून काही? नाही तुम्ही जा, मला काम आहे अजून. म्हशीला पाणी पाजायचं, दूध काढायचं, ढेप ठेवायची म्हशीला. बैल तिकडंच बांधलेले. आमची बाई येऊ राहिली तिकडून वावरातून. काय लावणं चालू आहे म्हणे, दूध लावणं चालू आहे आमच्या वावरात. मग आम्ही दोघं संग मग येऊ घरी. असं जातो मग मी. हो चल बाप्पा, आता घेतो मी आवरून. संध्याकाळ व्हायला आली. दूध गीत काढून जातो घरी मस्तपैकी. पाय रे बाप्पा, देवा पाहून घे. पाय रे दया येऊ दे रे बाप्पा, दया माया येऊ दे जरा शेतकऱ्याची बाप्पा. तू पाड रे एखादा पाणी, पाड बाप्पा, चांगला पाणी पाड.
झाला की सोपा आहे बरं का. झालं की नाही? हवं चुकले तो कसं पाठ होतं हो सगळं, मला होतच नाही पाठ. कसं काय करू, माझ्या डोक्यातच बसत नाही पाहिजे. तो अभ्यास करत नाही म्हणून होत नाही तो पाठ. अभ्यास केल्याची बरोबर होतं माहिती का. तू करत जाय रोज अभ्यास, माझ्यासोबत बसत जाय तो अभ्यास करायला रोज. काय चाललं रे पोरा? हो अभ्यास चालला वाटतं हं? अरे काकू आले तुम्ही? हा अभ्यास करत होतो आम्ही. छकुली अभ्यास करत होती मग मी येऊन बसलो छकुली जवळ. पाढे पाठ करत होतो आम्ही पाढे. असं काय आता बाय पाडे का झाले का मग पाडे हं? हा हा आई माझं झाला याचा राहिला बेचा पाढा येतो मला म्हणून टाकू का? तर ना काय बार बार म्हणती येतो तुला. बर चालतं. आई मी माहिती का काम करून ठेवलं, झाडून घेतलं, भांडे घासून ठेवले. आता तुला कमी काम आहे, जास्त काम करत काम नाही आता तुला. काय चुकले तर झाडून घेतलं भांडे घासले आता माय बाई. हो ना गाई तू दमून येते ना वावरातून. तू दमून आली मग घरी बी काम करायला लागतं तुला. म्हणून म्हणलं मी मदत करते आईची काहीतरी म्हणून मी केलं काम म्हणून केलं, बाकी काही नाही. आणि काय थोडंसंच होतं, भांडे केले आणि झाडून घेतलं, झालं काम. माय बाई मग गुणाचं लेकरू माय. शकुले चाललो मी घरी. हो जाय जाय, तुला असं पण जीवावर अभ्यास करायचा जाय पण. झालं का मी तो अभ्यास मग आता सगळा करून? नाही आताच बसले होते. सांग ना काय करायचंय, मी तुला ना कामाला मदत करते. अभ्यास करता येईल ना, मला रोज वेळ असतो ना. मी शाळेतून 4 वाजता येते. 4च्या नंतर टाइम असतो माझ्याकडे अभ्यासाला. काही नको करू माय, जे केलं तेच लय मोठं झालं. मी आता हातपाय धुते स्वयंपाकाला लागते. मला सांग ना काहीतरी काम सांग ना, मदत करते मी तुला. बरं माय सांगते. आता जा स्वयंपाकाला लागले का तेव्हा मला लसूण बिसून सोडून दे. बर देईन ना. जाते ना मी आता घरी. सोड ना मला घरी, जाऊ दे ना आता. नाही आई वावरातून येईन तर मला पाहिजे ना कुठे गेली होईन ना, सगळं दांगोडाच होईन ना. सोड ना मला घरी, गावात सोड ना मला, चालणार आहे लगे. थांब ना जरसं का अजून काय, कधी बी आले की घरी जायचं म्हणत राहती. अरे हो पण मी आई म्हणा ना कुठे गेली म्हणून, घरी कसं काय नाही आले अजून काय असं म्हणा ना बाप्पा. मग कसं करशील? काय म्हणत नाही, काही पण बहाणे सांगून द्यायचं, काही पण सांगून द्यायचं काही पण. काय सांगू बाबा, आणि मला नाही तो बाबा आणि बनवता. पाठी मग कोणी पाठी मग ते सकाराम काका मला कुठं लपू, मला कुठं लपू म्हणे सांगून देईन नाही ते. गाडीच्या माग अशी गाडी लावतो तिथं लप मग. हा काय तिथं खाली बसून राह, बेस खाली. काय रे काय करू राहिली रोडवर? काही नाही काका, सहज उभं राहिलो, कॉलेजून आलून राहिलो उभं. आणि तुझ्यासोबत एक कोणतरी होतं पाय पोरगी, असे 2 झुट्टू खाते. कुठे गेली ती? नाही माझ्या संग कोण नव्हतं. पाहिजे ना मला, इमल वहिनीची पोरीवाणी दिसली ती पोरगी. कुठे सांग लवकर. कोणती पोरगी बाप्पा? नाही मी एकटाच इथं, कोण नाही. असं का? कोण नाही? मग एवढा घाबरला कोण रे? शॉक कोण झाला एवढा? नाही नव काका, तुम्ही पण काही पण म्हणून राहिले ना, पोरगी होती म्हणून. तर असं ग बाप्पा माझा कोण नव्हतं रे बाप्पा. कोण नाही माझ्या संग. बरं ठीक आहे, मग मला तर काहीतरी भ्रम झाला वाटतं. ठीक आहे. हा काही पण म्हणता काका. बाप्पा अवघडच बाप्पा काका तुमचं पोरगी म्हणे की तुझ्यासोबत. बरं ठीक आहे. मला सोड बरं गावात त्या गाडीवर एकदा, घरी सोड बरं मला. काका नाही काका, मी नाही सोडू शकत घरी, माफ करा काका. काऊन रे पोरा, कोण नाही सोडू शकत तू घरी मला? वा रे वा. काय मायला सांगू लागतं गड्या ते चाळे जरा. काय करू आला तुझ्या रोडवर? हो आणि घरी सोड म्हणलं की नाही म्हणतो. काऊन नाही म्हणला तुम्हाला घरी सोडायला? पेट्रोल संपलं काका, पेट्रोल गाडीतलं म्हणून उभा आहे मी. मग मित्र आणायला गेलेला आहे पेट्रोल म्हणून उभा आहे मी. आता कधी येतो तो कधी नाही, आता तुम्हाला कधी सोडू मी तुमच्या घरी, म्हणून नाही म्हटलो काका. तसं काही नाही काका आपलं, तसं काही नाही, सोडलं असतं काका. असं का रे? ठीक आहे जातो मी. पण मला या पोरासोबत ती मुन्नी दिसल्यासारखी झाली ती. पण मला भ्रम कसा झाला बरं हा? काय सांगा बाबू, अवजड दिसलं होतं, पक्का तर काही दिसलं नव्हतं. पण जाऊ दे, मी पण जास्त विचार करायला वाटतं जरा. जाऊ दे. मुन्नी ये बाहेर गेले ते काका. मुन्नी पाहून घे पटकन, गेले का खरंच पाहून घे, नाही तर बस डबल यायची वापस. पाहून घे लांब गेले का तर? हो गेले, लांब गेले. हा गेले चल. अरे उठ ना, दुसऱ्या तू गाडी पुढे घेतली, उठ. अरे बापरे, ते म्हणलेच ना, तरी पण मी ऐकलं सगळं की मुन्नीला पाहिलं म्हणून मी इथं. हाय बरं झालं, तू हुशार आहे बरं का, तू हुशार आहे. तू व्यवस्थित हँडल केलं त्यांना मस्त.
काय घाबरती बा मुन्नी तू? अरे बापरे, इतकी घाबरती. शहाण्या, तू पण तर घाबरला नव्हता का? किती घाबरला तू पण. मग करायला लागला होता त्या काका पुढं. मला म्हणतो की घाबरती. तू पण तर घाबरतो ना मग. लय मजा आली पण आज आपल्यासोबत लय सुरायला गाड्या. असं कोणी असं भेटूच राहिले आपल्याला नाही बरं. असं उघड्यावर नाही भेटावं लागणार जरा आपल्याला. कुठतरी लपून भेटावं लागेल मुन्नी आता इथून पुढं. मी तुला हे सांगते रे पहिल्यापासून विकी, पण तू ऐकतच नाही ना. मी नेहमी म्हणत का तुला असं आडुशाला भेटत जाऊ कुठतरी, असं उघड्यावर नको, गावात नको भेटत जाऊ म्हणून. नाही तर काय, तूच भीत नाही. तुला तर भीतीच वाटत नाही कशाची. बरं चल बरं, मग सोड बरं घरी एकदा. घरी म्हणजे थोडं बाहेर सोड, मी आई येईन आता. चल बरं. हो चल. मुन्नी आली काय अजून घरी? घर तर लावेले, चाबी खिडकीत ठेवले. कसं काय आली नाही मुन्नी अजून? टाईम तर होऊन गेला ना. मी वावरातून घरी आले, रोजदारीचे काम करून घरी आले. मुन्नीचा पत्ता कसं काय नाही अजून? काय कमाल आहे मुन्नीची. कुठे गेली ही पोरगीकडे? अरे बापरे, आई नाही आली असतं. मुन्नी कुठे गेली तू? कसं काय उशीर झाला तुला आज यायला? तू तर 5च्या पहिले येत असती ना. मी याच्या पहिले तर घरी येत असती. मग आज कसं काय कुठे गेली होती? अगं मी कुठे नव्हती गेले. आता हळूहळू चालता त्याला वेळ लागत नाही का? पायी चाले आज मी. अरे मी पण वावरातून पायी चाले. मी तर लवकर आले. तुला कसं उशीर झाला? अगं कधी एक्स्ट्रा क्लास राहतो ना गं. एक्स्ट्रा क्लास होता आज एक, म्हणून टाईम लागला थोडा. काहीतरी एवढं लगे. असं भाई एक्स्ट्रा क्लास होता भाई. बरं ठीक आहे. उघड बरं दरवाजा आता पटकन उघड. हो उघडते. बापरे वाचली.